नमस्कार, आमच्या टीमकडून आपले स्वागत आहे. आज आम्ही सेंद्रिय रसायनांमुळे होणारे पर्यावरणीय परिणाम आणि त्यावरील उपाय या विषयावर आमचा प्रकल्प सादर करत आहोत. आजकाल शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो. सुरुवातीला या रसायनांमुळे पिकांची वाढ चांगली होते, पण हळूहळू मातीची सुपीकता कमी होते, भूजल 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 दूषित होते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शेतकऱ्यांना त्वचा रोग, श्वसनाचे आजार आणि बीजबाधा होण्याचा धोका वाढतो. या समस्येची प्रमुख कारणे म्हणजे उत्पादन वाढवण्याची शर्यत, बाजारातील स्पर्धा आणि सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकतेचा अभाव. सोपे आणि झटपट परिणाम देणारे मानतात, पण दीर्घकाळात ते उपाय पर्यावरणाला हानी पोहोचवतात. रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापराने मातीतील जीवाणू नष्ट करतात, प्रदूषण वाढते आणि अन्न पदार्थांमध्ये रासायनिक औषध राहतात. यामुळे माणूस, प्राणी, पशु पक्षी संपूर्ण परिसंस्था धोक्यात येते. आमच्या टीमने या समस्यावर उपाय म्हणून शाश्वत पद्धती सुचवल्या आहेत. पहिली म्हणजे गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि जैविक खताचा वापर केला जातो. दुसरी म्हणजे एकत्रित कीटक व्यवस्थापन IPM, ज्यात जैविक, यांत्रिक आणि मर्यादित रासायनिक उपायांचा संयुक्त वापर केला जातो. जसं आजकालच्या जीवनात जेव्हा आम्ही परिसरात भ्रमण केले, तेव्हा आम्हाला असे दिसून आले की जास्तीत जास्त शेतकरी रासायनिक शेतीकडे जास्त वाव देत आहेत. कारण रासायनिक शेतीमुळे पिकाची वाढ लवकर होते आणि पीकही लवकर येते. हे बघितल्यानंतर आम्हाला हे असे लक्षात आले की शेतकऱ्यांना ही समस्या अजून उद्भवत नाहीये की जेव्हा काळ बदलेल, जेव्हा थोड्या वेळेनंतर जेव्हा जमिनीची सुपीकता कमी होईल, तेव्हा त्यांना इतर पिकंही त्यांच्या शेतीत घेता येणार नाही. यामुळे आम्ही हा सेंद्रिय शेतीचा उपाय निवडला. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते किंवा जमिनीची सुपीकता वाढते. रसायन वापरल्यामुळे शेतातील सुपीकता कमी होते, जमीन भुसभुशीत कमी होते आणि त्याच्याने इतरही जीव प्राण्यांना धोका असतो. जसे कीटक झाले की जे जमिनीचे मित्र आहेत, जे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, त्यांनाही हानी पोहोचते आणि शेतकऱ्यांनाही काही काळानंतर याचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहे. सेंद्रिय खतामुळे आपले जे कीटकांचा प्रादुर्भाव आहे तो जमिनीत कमी होतो. तसेच शेतकऱ्यांच्या योग्य परीक्षण आणि सरकारी मदत देण्याचीही गरज जास्त लागू नये.